पाथर्डी येथे मातंग समाजाच्या वतीनं आरक्षण उपवर्गीकरण अ ब क ड तातडीनं लागू करावे तसेच दलित आदिवासी समाजावर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबवावेत या प्रमुख मागण्यांसाठी भव्य न्यायगर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मातंग समाजातील कार्यकर्ते सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा मोठ्या उत्साहात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात पार पडला। आंदोलनाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चास सुरुवात झाली। वसंतराव नाईक चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडक देत आंदोलकांनी शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय। आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, उपेक्षितांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। गेल्या अनेक वर्षांपासून अनुसूचित जातीतील उपेक्षित घटकांसाठी अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी सातत्यानं करण्यात येत असतानाही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे समाजामध्ये असंतोष वाढत असून उपेक्षित घटकांना न्याय मिळवण्यासाठी आता रस्त्यावर उतरावं लागत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। सतीश शिंदे यांनी आंदोलनाचं नेतृत्व करताना सांगितलं की आरक्षित प्रवर्गातील नागरिकांवर सामाजिक, राजकीय आणि स्थानिक स्तरावर अन्याय होत आहे। विशेषतः महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून अशा प्रकरणांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। आज सकल मातंग समाजाच्या माध्यमातून पाथर्डी शहरातील प्रमुख मार्गावरनं तहसील माध्यमातून शासनाला मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे। या राज्यामध्ये सध्या चर्चेत असणारा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे तो तात्काळ या सरकारनं मार्गी लावावा। या देशामध्ये कर्नाटक असेल, आंध्र असेल, तामिळनाडू असेल, तेलंगणा असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, अनेक राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरण झालं आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणारं जे राज्य आहे, पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेलं जे राज्य आहे ते आजही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचं भिजत गोंगडं पडलेलं आहे। या ठिकाणी बदर समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे, समिती नेमलेली आहे, हरकती सूचना त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहे आणि या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। त्यानुसार तात्काळ आरक्षण वर्गीकरण व्हावं आणि अनुसूचित जातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित संपूर्ण घटकाला न्याय मिळावा ही मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चेकरी आलेले आहेत। आज या मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन सादर करण्यात आलं आणि इशाराही देण्यात आला की जर तात्काळ या राज्य सरकारनं आरक्षण वर्गीकरण लागू केलं नाही तर ही लढाई फक्त तहसील पुरती मर्यादित राहणार नाही तर या राज्यातला संपूर्ण मातंग समाज आम्ही रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि मग खऱ्या अर्थानं लढणारा माणूस काय असतो आणि उपेक्षित माणूस काय असतो याचं दुःख शासनाला त्या ठिकाणी कळेल तेव्हा उशीर झालेला असेल। म्हणून शासनाला तात्काळ आमचं आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाला सामोरं जाण्याची भूमिका सरकारला स्वीकारावी लागेल आणि ती सरकारला महागात पडेल। या राज्यामध्ये अनेक दलितांवरती वारंवार अन्याय अत्याचार होत आहेत। त्यांच्या दक्षता घेतली जात नाही, त्यांच्या तक्रारी पोलीस स्टेशनला घेतल्या जात नाहीत। खुलेआम आमच्या महिलांवरती बलात्कार होत आहेत। ते बलात्कार झाला का म्हणून पोलीस डिपार्टमेंटचे लोक आम्हाला विचारतात की तुम्ही बलात्कार होताना पाहिला का। अशा पद्धतीचा जर पोलीस आम्हाला न्याय मिळत असेल तर या पुरोगामी महाराष्ट्राचा हे एक दुर्दैव म्हणावं लागेल। तर या पुढच्या काळात जर आम्हाला जर न्याय मिळालाच नाही तर आम्ही असणारी गुन्हेगार जमात तो शिक्का आमच्यावर ठेवून आम्ही त्याच पद्धतीनं त्यांच्याकडून न्याय मिळवून घेऊ एवढंच बोलतो। यावेळी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनामध्ये समाज माध्यमांवरून क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रकार वाढल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। मातंग समाजातील नेत्यांवर अश्लील आणि अवमानकारक भाषेत टीका करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली। या आंदोलनामध्ये कैलास खंदारे, वसंतराव सकट, सुनील शिंदे, सीताराम शिशा, माऊली जगधणे, किरण कणगरे, प्रवीण वैरागर, लक्ष्मण निक्षे, सचिन गायकवाड, हिरामन गायकवाड, मैनाबाई बर्डे, भीमाबाई हिवाळे, पूजा शिंदे, दीपाली शिंदे, कमन पवार, राजू शिरसाट, सोमनाथ माळी, अरुण बर्डे, गणेश माळी, अदीप शांगुडे, सागर शिंदे, नहू चन्हाते यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते। आंदोलनामुळे काही काळ पाथर्डी शहरातील वातावरण आंदोलनमय झालं होतं। यस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।